नमस्कार श्रोते मंडळी, संतांच्या संगती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण एकनाथी भागवत वाचत आहोत. एकनाथी भागवताचे आपले 11 अध्याय पूर्ण झालेले आहेत. आता आपण 12वा अध्याय वाचत आहोत. 12व्या अध्यायाच्या आपल्या 300 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. आता 300च्या पुढच्या ओव्या आपल्याला घ्यायच्या आहेत. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. गगननीचा सूर्य न देखती, थिल्लरी अडकला मानिती, तेवी निर्गुणी जया नाही प्रतिती, ते बद्ध म्हणती जीवाते. अग्निज्वाळा जाळी आकळीता, जाळे जळे आकळू जाता, तेवी आत्मया कर्मी बांधता, कर्मी कर्मता निर्धर्म. नाद उत्पत्तीसी ठावो, मुख्य वाओ का दुसरा घावो, या दोही वेगळा नित्य निर्वाहो. तो नादू पहावो अनुहताचा सोलीव शब्दू, परापर तिरी पराख्य नादू, ज्याचा योगिया सदा छंदू, बोलीला अनुवादू नव्हे त्याचा. ज्या नादाची सुखगोडी, सदाशिवच जाणे पुढी, का सनकादिकी चोखडी, चालखिली गाडी तेचवी. वायूचे शोधितात सत्व, त्यासी एकवटले ते शब्द तत्व, उभय चेतने जीवित्व, मनोमयत्व धरूप आहे. जे चेतनेचे चैतनत्व, ते वायूचे शोधित सत्व, तेची शब्दाचे निज तत्व, तेने जीवित्व मनोरूप होय. जीवाचा शरीर संयोग, असे सारे तो श्रीरंग, आधारादी चक्र प्रयोग, क्रमेची सांगत. अहमिती प्रथमाध्यायासे, जीवासी जीवत्व आभासे, तो जे जे तत्वी प्रवेशे, ते मी ऐसे मनतशी. तेथमी देहो मनता, तत्काळ जाय पूर्णता, तेव्हा एकदेशी परिच्छिन्नता, देहात्मता लागली. निर्विशेष नाद अतिसूक्ष्म प्राण, त्या सहित आधारी प्रवेशोन, अतिसूक्ष्म प्रथम स्फुरण, पाओनी जान परा झाली. आधार चक्री सूक्ष्म प्राण, परावाचा तेथीची जाण, मनाचे कोळे स्फुरण, अतिसपूर्ण सूक्ष्मत्वे. स्वादिष्टान चक्राच्या ठाई, मनाचे वाढते बाळसे पायी, पाश्यती वाचा तै ठाई, बोलू देखे परी काही बोलिना. ये चक्री एकवटला प्राण, पुढारान चलेची गा जाण, प्राणापानाला झाले भांडण, दोघी जण रुसले. गरकलहो लागला भारी, मग निघाले वेगळे चारी, पाचही राहिले पाचापरी, एक निर्धारी विचारू. मागे रुसोनी गेला जाण, त्या नाव म्हणती अपान, रागे पुढारा झाला जाण, त्या नाव प्राण म्हणताती. दोही माझी समत्वे जाण, नाभी राहिला तो समान, कंठे राहिला तो दान, व्यानासी राहावया स्थान सेना. अद्यापि शरीरी जाण, व्यानासी नाही एक स्थान, तो सर्वांगी सर्वदा जाण, परिभ्रमण करीतसे. याहून धाकटे 5 प्राण, तेही वेगळे राहिले जाण, तीही वेगळा आले आपण, वस्तीसी स्थान योजिले. नागकूर्म कृकल देवदत्तू, 5वा धनंजय जाण तेथू, याची वस्ती जे शरीरांतू, एक निश्चितो सांगेन. शिंक जांभाई आणि ढेकर, नागकुर्म कृकलांचे घर, उचकी देवदत्तांचे बिढार, धनंजयासी थार मिळेना. जीवदेहाचे आप्तवादापासी, धनंजयो राहिला वस्तीसी, जीवे सांडिल्या शरीरासी, मुहूर्तार्ध देहासी तो वाचवी.
स्वादिष्टाना होनी जान अनुक्रमे दशधा होती प्राण त्याचे स्थानमान उपलक्षण तुझ म्या जाण सांगितले मागे म्या सांगितली गोष्टी प्राणापान रुसल्या बाठी दोघाध्यापी नाही भेटी महाहटी छंदस ते दोघांसी करी बुझावन तो माझा पर्यंता तू जाण त्या सर्वस्व दे मी आपण योग साधन या नाव उद्धवा प्राणलक्षणे सांगता अवसडे प्राणापान समानता प्रसंगी आली कथा त्वाही स्वभावता ऐकावी अधिष्ठानाहुनी मणिपुरा एत जीवामनाची एकात्मता सूक्ष्म प्राण तेथ वसता परेच्या ऐक्य पश्चाती तेथ मनाचे खेळूगेपण कुमार अवस्था बांधली जाण तवा डोलत पुढे चाले प्राण अनाहंत स्थान टाकिले दरोनी पश्चातीचे अनुसंधान मध्यमा वाचा उपजे जाण मौनाची मिठी न सोडून करी गुणगुण आपणात तेथ मनाची पोंगड अवस्था मागे पुढे सांभाळिता वांची नाना भोग अवस्था लाज सर्वथा बोलेना मग वेगे टाकिले विशुद्धी स्थान तेथ उसळत उदान झाला प्राण तव मनाची जारुण्यपण पुरते जान बाणले त्या विशुद्ध चक्राप्रती परा मिळवणी आतोती पश्चाती मध्यमा एक होती वाच घुमघुमते झनकारे त्या झनकारा परिपाठी वक्त्री वाचा तत्काळ उठी तारुण्य उन्मत झाली मोठी त्या स्वर वर्ण चावटी मांडली आज्ञाचक्र भृस्थान ते त्याहूनी वेगळे जाण तेथे वाचेसी नाही गमन हंस लक्षण योग्याचे ही साही चक्रे अनुक्रमे जाण 4 मातृका 28 वर्ण 16 ही स्वर संपूर्ण हंस लक्षण योग्यांचे कोण चक्री कोण वर्ण मातृकांचे कोणते स्थान कोठे उठती स्वर संपूर्ण तेही लक्षण उधारी आधार चक्री चतुर्दळ उभारा तेथ न्यासिल्या 4 मात्रा वशशयाक्षरा बोलीजे मात्रा शास्त्रज्ञी स्वादिष्टान पडदळ जेथ साही वर्ण स्थापिले तेथ वकरादी लकारांत जान निश्चित ते स्थानी मणिपूर दशदळ निश्चित 10 वर्ण स्थापिले तेथ डकारादी फकारांत वर्ण चांदत ते चक्री अनाहत चक्र द्वंद्व दळयुक्त 12 वर्ण न्यासिले तेथ ककरादी टकारांत वर्णवीरांत ते चक्री विशुद्धी चक्रीच्या 16 दळा ऐ उ श्लू हे वर्ण 16 कंठस्थानी विनला मेळा याचा वेदी आगळा प्रताप आज्ञचक्र अति अवघड नुघडे काकी मुखाचे कवाड नसले प्राणाची तडफड मार्ग अति गूढ लक्षणा ते आज्ञाचक्र गाद्विंदळ केवळ हंसाचे राहुळ तेथ पावावया योगबळ अतिप्रबळ पाहिजे हे स्थान पावावयासाठी योगी झाले महाहटी अभ्यास करिता संकटे तेही शेवटी न पावती हे पावावया माझे स्थान अतिगुह्य आहे अनुष्ठान स्वहंसाचे साधन सावधान जो साधी प्राणाचे
गमनागमने साचेनी स्मरणे सावधाने जो साधू जाणे तेने पावने हे स्थान त्यासीची पवन जयो घडे तोची अज्ञाचक्रा माझी चढे तेथुनी मार्ग काढी पुढे अतिनिवाडे अचुक तेथ नाना भोग समृद्धी फळे आणि ती रिद्धी सिद्धीचे पाळे ते डावलूनी या सकळे निघे निर्मळे निजपंथे तो का रिद्धी सिद्धीसी भुलला मी सिद्ध ये श्लांघे आला तो अज्ञा चक्रावरोनी चावला गेल्या मुकला कष्टासी ज्यासी वैराग्य असे सपुरते तो कदा भुलेना सिद्धिते लाता हनोनी भोग मान्यते ते निगे निजपंथे मजलागी ते औठ पीठ गोल्हाट सांडुनी भ्रमर गुंफा कचाट शोखुनी सहस्त्रदळाचे पाठ मजमाजी सुबट मिसळले सांगता अज्ञचक्राची संस्था पुढे गोडी लागली योगपंथा मागील विसरलो जी कथा क्षमा श्रोता करावी म्हणाल वाहवटी पडला भासा तो परतेना जेवी सहासा ग्रंथ निरूपणी तू तैसा जल्पुवावयासा का करीसी जेवी चुकली या बाळकाते माता शिकवण दे त्याते तेवी तुमचे वचन माते निजहिता ते घोतक करिता चक्राचे निरूपण योगारूढ झाले मन विसरोनी मागील निरूपण गेले निघून शेवटा हे कोणी हंसिले श्रोते तू करता नवसी येथे हे कळोनी गेले आमुते नको परिहारा ते उपवादू आलोंडिता ग्रंथकोडी नकळे योग ज्ञानाची गोडी ते तुआ विशद केली बुडी निज परवडी विभागे तुझे कृष्णी कृष्णनाथे श्री भगवंत जे कठीण होते ते अर्थाविले यथार्थे सत्यामुते मानले हा 12वा अध्यायो अतिगूढ बोलिला देवाधिदेव तेथीचा हि त्वाभिप्रायो विशद पाहो वैवरिला ऐसा संती करोनी आदरू निर्भय दिदला नाभिकारू एका जनार्दनी हर्ष निर्भरू केला नमस्कारू संतसी वैखरी मात्रा स्वर वर्ण या पदांचे ना आले व्याख्यान तो तेची दृष्टा ते श्रीकृष्ण उद्धवासी जान सांगतू सूक्ष्म जीव शिवांचे मूळ तोची वाग्द्वारा झाला स्थूळ एची अर्थी अति विवळ करोनी प्रांजळ सांगत अव्यक्त रूपे उष्मा गगनी व्यापकपणे अरे असे वही तो अरणिमाची मथिला मंथनी अतिसूक्ष्मपणे प्रगटला अनळा अनिळ निज सखा कोमळ तुळे फुंकिता देखा दिसे लखलखीत नेटका ज्वाळा साजुका कोवळीया तेथ पावला दश मध्यम मग हवन द्रव्य करिता होम तेने थोरावला निरूपणम वाढला योम चुंबित तैसा सुषमानाद शिव संयोगे प्राणसंगमे लागवेगे षट चक्रादी प्रयोगे वेखई योगे अभिव्यक्त मरा हे एकता गोठी ते वाचा सर्वाशे वाटे खोटी तेची अक्षरे केल्या उफराटी रामनामे गोपटी निमवी वाचा करिता सुष्टू दृष्टू उच्चार वर्णनवती अक्षर याला गिनावते अक्षर या परी पवित्र तेवानी जैसी वाचेची अभिव्यक्त तैसीच इतरेंद्रिया प्रवृत्ती संक्षेपेते ही स्थिती उद्धवा प्रती सांगतू
जैसी वाचेची युक्तती तैसीच कर्मेंद्रियाची प्रवृत्ती चरणाच्या ठाई गती ग्रहणशक्ती हस्तांची विसर्ग जान वायूचा सुखोंद्रेक तो लिंगाचा कर्मेंद्री पाचवी वाचा विस्तारू तिचा सांगितला तैसीच जाण ज्ञान करणे दृष्टी उठी देखणेपणे सरस नारसाते साखो जाणे श्रवणे अधिकारू शीत उष्ण मृदू कठीण हे त्वंगींद्रियांचे लक्षण सुगंध दुर्गंध जाणते पण घ्राण विचक्षण ते कर्मी संकल्प विकल्प वनाचे निश्चयो कर्म बुद्धीचे चिंतन जाण चिंताचे अहंकाराचे विफन सूत्र तव प्रधानांचे विकार रथ तमत सत्वांचे संक्षेपे विवरण तिहीचे एकसाचे सांगेन आदी देव अधिभौत जासी अध्यात्म म्हणत वाढला जो प्रपंचू देथ ईश्वराचे अभिव्यक्त स्वरूप जाण जगाचे मूळ कारण सन अंगे ईश्वरची आपण त्या कारणाहुनी कार्य भिन्न नव्हे जाण सर्वथा हो का घृताची एकेकाळी स्तिजोनी झाली पुतळी ते घृता होनी वेगळी नाही देखली प्रत्यक्ष काष्टाचा घोडा केला अंगे ठाणे अति मिरविला तो काष्टपणा नाही मुकला सर्वांगी क्षोभला काष्टत्वे त्याचे पाहता वेगळाले अवयव खूर खाद काष्टची सर्व तेवी महाभूते गुण प्रभव स्वरूप सावेव शिवाचे सुवर्णाचे झालेले तेचे मिरवे सोनेपणे तेवी महाभूते विषय करणे अभिन्नपणे शिवरूप फडाफुच्च वाकुडा भाग येणे आकारे म्हणती नाग तो नाग नव्हे सोनेची चांग तेवी हे जग वद्रूप प्रपंचेश्वरासी अभिन्न एची अर्थी श्रीनारायण उद्धवासी सांगे आपण अभिन्नपणे जीव शिवा जीवाचा जीव आपण या लागी बोली जे शिवपण जीव शिवा रूपे हा भिन्न जीवत्व जाण आहे तू सागरू आपल्या अंगावरी वर्तुळ आवर्त करीधरी तेवी लोकपद्मते श्रीहरी करीधरी निजनाभी त्रिवृद्ध जे या परी त्या नाभी कमळा माझारी स्वलीला त्रैलोक्याते धरी पद्मनाभ श्रीहरी आहे तू सुवर्णाच्या सिंहासनी सुवर्णमूर्ती बेसवूनी पूजी जे सुवर्ण सुमनी एकपणे तिन्ही भासती तेवी नाभी पद्मे त्रैलोक्य धरिता तीही ते भासवीय भिन्नता या लागी पद्मनाभ तत्वता आले वाक्त्वठा श्रुतीचिया धृती मार्दवे पिंवळी एकली भासे साफेकळी तेची विकासे जे विना नादळी तेवी मी वनमाळी लोकत्वे हे नसता कार्यकारण यापूर्वी मी अव्यक्त जाण जो मी प्राणांचाही प्रमाण भेदे जेथ दान वाहिली हेतू मातु दृष्टांत रिगो न शके ज्यांच्या गावात अपार नादी अनंत अद्या अव्यक्त मी येसा केवळ केवळ जे अभेद तेथे कैचे त्रिविध भेद ते जेथ लाजोनी परतले वेद स्वरूप शुद्ध ते माझे तो न मिळविता सह्य मेळू स्वलीळा क्षोभे क्षोभकूत काळू स्वशक्तीने झालो साबळू शक्ती बंबाळू चेतविता ते निजशक्तीचे विभाग म्याची विभागिले सांग त्या विभागाचे भाग एक सांड सांगेन
गुण शक्ती देवता शक्ती मन शक्ती इंद्रिय शक्ती महाभूताची भूतशक्ती इथे क्रियाशक्ती मुख्यत्वे जीवापासाव अदृष्ट शक्ती झाली अनिवार्य त्रिजगती हरिहरा नाव रे निशिती दृष्ट शक्ती ना अनिवार्य जे अदृष्ट शक्तीचे जीवाते बांधुनी केले आपे ते आवरावया माते समर्थे थे आधीन जेविका राजज्ञा जान राजा प्रतिपाळी आपण तेवी अदृष्ट शक्ती उल्लंघन मी अर्थ सर्वथा जान शकरीना जीव कापूनी देवासी वाहती तैसे नासिक न छेदिती तेवी छेदी कर्मस्थिती दृष्टागती छेदिना अथवा विशेषेसी दिशिती मी माया अलिंगिली निजशक्ती तो मी एकुची त्रिजगती बहुध्या व्यक्ती साध अभाविसे